महाराष्ट्र सध्या अक्षरशः तापलंय आणि ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही। राज्यातील तब्बल 18 जिल्ह्यांचं तापमान 40 अंशाच्या पुढे गेलंय। काही ठिकाणी परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की उष्णपातामुळे जीवही जात आहे। बुधवारी अकोला जिल्ह्यात देशातील सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। म्हणजे संपूर्ण भारतात सर्वात जास्त तापलेलं शहर महाराष्ट्रात होतं। एवढंच नाही, देशातील सर्वाधिक तापमान असलेलं टॉप 10 शहरांमध्ये तब्बल 7 शहरे महाराष्ट्रातील आहेत। यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येतं। राज्यातील विदर्भातील सर्व जिल्हे अक्षरशः लाल झोन मध्ये गेलेत। त्यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर भागांमध्येही कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे। रस्ते तापले, दुपारी बाहेर पडणं कठीण झालंय आणि जनजीवनावर थेट परिणाम दिसतो। या उष्णतेचा परिणामही समोर येऊ लागलाय। अकोला आणि हिंगोलीमध्ये उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झालाय। हिंगोली बस स्थानकावर 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला। त्याची ओळख शेख रफिक शेख उस्मान अशी झाली। तो अनसिंगचा रहिवासी असून जवळा बुद्रुक येथे राहत होता। उन्हाचा तडाखा इतका वाढलाय की वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। देशातील इतर उष्ण शहरांमध्ये आंध्र प्रदेशातील अनंतपुरा 43.4 अंश, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज 43 अंश आणि छत्तीसगड मधील राजनंदगाव 43 अंश तापमानासह यादीत आहे। हवामान तज्ञांच्या मते उन्हाळ्याच्या सुरुवातीला जी तापमान वाढ अपेक्षित होती ती झाली नव्हती, पण आता ती अचानक वाढताना दिसते। मात्र ही स्थिती फार काळ टिकणार नाही। पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट कायम राहू शकते। त्यानंतर काहीसा बदल दिसू शकतो। विशेष म्हणजे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उष्णतेच्या तडाख्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। म्हणजे एका बाजूला उष्णतेचा कहर आणि दुसऱ्या बाजूला अचानक पावसाची शक्यता। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुढील काही दिवस ही उष्णतेची लाट किती तीव्र होणार आणि प्रशासन त्यासाठी किती तयार आहे? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच माहितीसाठी जरा हटकेला सबस्क्राइब करा।